हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आज आपण मकेन्सचे फ्राईज कसे तयार करायचे हे बघणार आहोत। हे मकेन्स आम्ही डीमार्टमधून आणले होते। तुम्हाला हे मकेन्स स्टार बाजार किंवा बिग बाजारमध्येही भेटतील किंवा नॉर्मल जे आपले स्टोअर्स असतात लोकल त्यामध्येही भेटून जातील। आता इथे कडकडीत असे तेल गरम करायला ठेवले आहे। मकेन्समध्ये अशा प्रकारे हे फ्राईज अवेलेबल असतात। डीप फ्रीजमध्ये हे ठेवलेले असतात, त्यामुळे इथे बर्फ हा असा जमा झालेला असतो। तर 5-10 मिनिटसाठी असं बाहेर काढून ठेवायचं आहे। त्याचबरोबर 2 असे गार्लिक हर्ब्सचे पॅकेटही दिलेले आहेत त्यांनी। आता इथे सगळा बर्फ जमा झालेला आहे, त्यामुळे 5 मिनिट असं स्टोअर करून ठेवल्यानंतर आणि कडकडीत तेल गरम झाल्यानंतरच हे फ्राईज त्यामध्ये टाकायचं आहे आणि फ्लेम हा हाय ठेवायचा आहे, अजिबात बारीक करायचा नाही आहे। जर बारीक फ्लेम केला तर हे मकेन्स मऊ होतील, आपले कुरकुरीत होणार नाहीत, त्यामुळे फ्लेम हा हायच ठेवायचा आहे। अशा प्रकारे हे फ्राईज झाऱ्याच्या साहाय्याने मिक्स करत राहायचं आहे। 5-10 मिनिट नंतर हाय फ्लेमवर हे मकेन्स अशा प्रकारे फ्राय होत आहेत आणि कलरही थोडा चेंज होत आहे। तुम्ही बघू शकता फ्राय झालेलं आहे। आता हे फ्राय झालं की नाही कसं चेक करायचं, तर एक मकेन्स बाहेर घ्यायचा आणि तोडून बघायचा। तो स्मूथली तोडला गेला तर समजायचं की हे मकेन्स फ्राय झालेले आहेत आपले। तर आता इथे अजूनही फ्राय झालेले आहेत, तुम्ही बघू शकता काही मकेन्स हे वाईट दिसत आहेत। तर आपण इथे हे फ्राय करायला ठेवणार आहोत अजून 5 मिनिट। तर बघू शकता थोड्याच वेळाने हे मकेन्स आता फ्राय झालेले आहेत। तर एका चाळणीमध्ये हे मकेन्स काढून घेणार आहोत, जेणेकरून जे एक्स्ट्रा ऑइल आहे हे सगळं रिमूव्ह होईल। तुम्ही बघू शकता छान असं कुरकुरीत हे फ्राय झालेले आहे मकेन्स। अशा प्रकारे चाळणीमध्ये हे मकेन्स टाकून असं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे काही एक्स्ट्रा ऑइल असेल ते खाली भांड्यामध्ये येईल। तुम्ही बघू शकता छान असे मकेन्स आपले फ्राय करून झालेले आहेत आणि छान असे कुरकुरीत आवाजही येत आहे। तर बघू शकता लगेचच यामध्ये जे 2 पॅकेट दिलेले आहेत हर्ब्स अँड गार्लिकचे, तर ते यामध्ये ॲड करायचं आहे। आता हे एक पॅकेट जरी ॲड केलं तरी इनफ होतं, पण कोणाला जर जास्त क्वांटिटीमध्ये हा मसाला आवडत असेल तर तुम्ही दोन्ही पॅकेट यामध्ये ॲड करू शकता। आता आम्ही हे मकेन्स दोन्हीही यूज केलेले आहे। फर्स्ट इथे एक जे पॅकेट होतं तो मसाला यूज केला आहे आणि चांगलं असं टॅप करत मिक्स करून घेतलेला आहे, जेणेकरून जो काही एक्स्ट्रा मसाला असेल तो खाली भांड्यामध्ये येतो। आणि चांगलं टॅप करून झाल्यानंतरच दुसरा मसाला ॲड केला आहे, जेणेकरून जे काही रिमेनिंग फ्राईज असतील त्यालाही हा मसाला चांगला लागेल आणि टेस्टी याची चांगली लागेल। तुम्ही बघू शकता चांगला असा टॅप केल्यानंतर जो काही एक्स्ट्रा मसाला आहे तो भांड्यामध्ये उतरला आहे। चला तर मग आपले फ्राईज कुरकुरीत फ्राईज असे इथे तयार झालेले आहेत। सोबतच इथे सॉसही घेतलेला आहे। तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा।